उस्मानाबाद, लातूर, बीड विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख आपल्यासोबत आहेत. मला सांगा, आता प्रचार रंगात आला आहे सगळा. एकतर काँग्रेसचं संख्या, महाविकास आघाडीचं संख्याबळ तसं कमी आहे, तरी पण काँग्रेस पक्षानं किंवा महाविकास आघाडीने तुमच्यावर विश्वास दोन उमेदवार दिले. काय विजयाचा विश्वास वाटतो? कशा पद्धतीने सगळी प्रचाराची रणनीती चालू आहे? बघा, या ठिकाणी आमचं संख्याबळ कमी आहे हे आम्हाला सर्वांनाच माहिती होतं. आणि जे मतदार आहेत त्याच्यामध्ये जास्त युवक आणि तरुण लोकांचा वर्ग जास्त आहे. आणि हे सध्या मी युवकांचं एक प्रतिनिधित्व या गटातून, या मतदारसंघातून करत आहे. आणि पक्षानं आदेश दिला आहे, त्याच्यामुळे ही निवडणूक मी चांगल्या प्रकारे लढण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी. नाही, कसं संख्याबळाचं गणित कसं आहे? आघाडीचं, महायुतीचं गट काय सगळं? आमचं जे आहे, आमच्या पक्षाचे जे महाविकास आघाडीचे ते आहेत आमच्यासोबत. बाकी आम्हाला त्यांचं जे अंतर्गत केलं होतं त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे आम्हाला. बरेच जण आमच्या संपर्कात पण आहेत तसे. अच्छा, म्हणजे जे उमेदवार नाराजी झाली त्याचा फायदा होईल असं म्हणायचं आहे? 100% फायदा होईल. काय होणार फायदा त्याचा? मतदार त्यांचे येतील आमच्याकडं, नक्कीच येतील. तसा संपर्क झाला मतदारांशी काही? हो, चालू आहे, रोज संपर्क चालू आहे मतदार. विजयाचा विश्वास आहे? हो, 100%. आज जोपर्यंत 18 तारखेपर्यंत तरी आमचा विजयाचा विश्वास आम्हाला आहे 100%. बरं, विजयाचा विश्वास आहे. एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की अनेक राज्यात ज्या विधान परिषदेची निवडणूक त्यातल्या 6 जणांनी माघार घेतली. महेश देशमुख पण माघार घेणार किंवा त्याच्या चर्चा होत्या, ऑफर होती. काय नेमकं खरंच काय त्यातलं? माझी सुरुवात आहे, इथून 20 वर्ष राजकारणात राहायचं आहे मला, काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन. त्यामुळं आता या गोष्टीचा मी माघार घेण्याचा किंवा कुठल्या त्यांच्या आमिषाला बळी पडण्याचा काही विषयच येत नाही या ठिकाणी. आमिष होती का? ऑफर दिली होती का? 100% ते ऑफर देऊन तर इथपर्यंत सत्तेत आलेले आहेत. मतदारांना ऑफर देतात, कोणालाही ऑफर देऊनच तर त्यांचं काम चालू आहे. ऑफर नाकारली? 100% नाकारली. का नाकारली? काय कारण नाकारण्याचं? काँग्रेसचा विचार घेऊन आम्ही लढतोय, जनतेसाठी लढतोय. आणि सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, बेरोजगार युवकांचा प्रश्न असेल, आणि राजकारण ज्या लेवलला घेऊन गेलेले आहेत या सत्ताधारी पक्षाने, त्याच्यामुळं कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. गरजेचं नाही की एखादा आतंकवादी आला देशात आणि त्यानं बाहेरून गोळ्या मारला तोच आतंकवादी आहे. देशात राहून मी जर तुम्ही देशाच्या राजकारणाचं, युवकांचं आणि शेतकऱ्यांचं भविष्य खराब करत असाल तर तुम्ही पण आतंकवादी समजले पाहिजे स्वतःला. मग हे कधी डिक्लेअर करणार आहेत हे सगळं? जर तुम्हाला ऑफर आली असेल किंवा आतापर्यंत तुम्ही काय असं वगैरे बोलला नाही, ती वेळ नाहीच ना ऑफर डिक्लेअर करायचा. हा तो विषयच नाही, तो थोड्या वेळापुरता विषय होता संबंधित, आम्ही तो सोडून दिला विषय, ऑफर नाकारली. दुसरा एक प्रश्न असा आहे की तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत, बसवराज पाटील, त्यांना भीष्म राजकारणात म्हणलं जातं किंवा तुमच्या मुलाला, तुमचे ते गुरु होते काँग्रेसमध्ये असताना. आता गुरुविरुद्ध शिष्याची लढत असं या निवडणुकीकडे पाहिलं जातं. तुम्ही कसं पाहताय? ते भीष्म आहेत राजकारणात? ते भीष्म असतील तर मी अर्जुन आहे, हे पण लक्षात ठेवा. भीष्म कौरवाकडून होते आणि सत्य कौरव होते की पांडव होते याचा पण विचार करायला पाहिजे. वेळ खराब असली तरी लढण्याचा आम्ही थांबवणार नाही. हा लढा कायम चालू राहील. कायम चालू राहील म्हणजे गुरु शिष्याची लढाई असली तरी शिष्य गुरुला चिटपट करणार. 100% विचारांची लढाई आहे आमची. काही वैयक्तिक काही लढाई नाही असं. आमचे त्यांचे संबंध पूर्वीपासून, वडिलांचे, आईचे, आमच्या घरचे फॅमिली संबंध आहेत पूर्वीपासून. पण एक विचारांची लढाई आहे. आज ते वेगळ्या विचारात आहेत, आम्ही वेगळ्या विचारात आहोत. त्याच्यामुळे तात्पुरता हा विरोध आहे. अच्छा, एकूण जर बघितलं की राजकीय काँग्रेस राज्यात जशा पद्धतीने काँग्रेसनं म्हणजे काही ठिकाणी माघार घेतली, तशाच धाराशिव, उस्मानाबाद निवडणुकीत देखील उमेदवारांना आमिष दाखवलं, मात्र उमेदवार आपल्या याच्यावरती ठाम राहिला. असा गोपेश कुटकुटतरे महेश देशमुख यांनी केला आहे. सागर जाधवसह बालाजी निलफर, न्यूज 18 मराठी, धाराशिव.